नमस्कार. आज आपण साधी सोपी वांग्याची भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 5 वांगे घेतलेत आणि वांगे कापून मी इथे पाण्यात टाकणार आहे, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे आपले वांगे जास्त काळे पडत नाहीत. इथे मी एक कांदा कापून घेतला आहे, मोठा उभा चिरून घेतलेला आहे. त्यातच मी आता थोडेसे धने टाकत आहे. आता इथे बघा मी थोडेसे धने टाकलेत आणि धने टाकून हे दोन्ही एकत्र भाजून घेते. कांदा थोडासा लालसर भाजला गेलेला आहे आपला. मी इथे थोडंसं सुक्कं खोबरं घेतलंय, ते खोबरं पण थोडंसं भाजून घेऊया. हे वांग मी आज 2च वाटणात करत आहे. थोडंसं लसूण आणि थोडीशी अद्रक घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आता थोडंसं मीठ टाकून ते वाटण आपण काढून घेऊया मिक्सरमधून. आता इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतलंय. त्यामध्ये मी हे वांगे फ्राय करून घेणार आहे अगोदर. वांगे चांगले फ्राय झालेत. त्यानंतर मी ते 1 चमचा लाल मिरची टाकत आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकत आहे. गॅस आपल्याला अगदी स्लो करायचा आहे. त्यानंतर मी ते 1 चम्मच घरगुती मसाला टाकत आहे. आणि आता आपण मिक्सरमधून हा काढलेला वाटण टाकत आहे. थोडंसं 2 मिनिटं याला झाकून ठेवायचं याच्यावरती. बघा आता याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आणि थोडासा मसाला आहे त्यामध्ये ते टाकून घेतले. आता यामध्ये याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं याला शिजू देऊया. हे बघा इथे आता आपली भाजी छान शिजलेली आहे. वांगे आपले छान शिजलेत. या भाजीला मी जास्तच काही मसाले वापरलेले नाही आहेत, फक्त खोबरं आणि कांद्यामध्ये भाजी बनवलेली आहे. तुम्ही अशी साधी सोपी भाजी बनवून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.